श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर लवकरच नवरात्र हा उत्सव सुरू होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री म्हणजेच घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरामध्ये देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचा सण हा वर्षातून 4 वेळेला साजरा केला जातो. त्यामध्ये शारदीय नवरात्र हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर हा नवरात्राचा जो उत्सव आहे तर तो 9 दिवसांचा असतो आणि याची सुरुवात जी आहे तर ती 15 ऑक्टोबरपासून म्हणजे रविवारपासून सुरू होणार आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये या नवरात्रीचा जो सण आहे तर या सणाची सुरुवात ही घटस्थापना करून केली जाते. घटस्थापना केली जाते. घटाच्या खाली आपण जी माती टाकत असतो तर त्या मातीमध्ये आपण 5 प्रकारचे वेगवेगळे बी पेरत असतो. तर या बियांमधनं कोंब वर येत असतात आणि तेच दुर्गा मातेचा आशीर्वाद म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. तसेच आपण 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये नवरात्रीला एक अखंड दिवा सुद्धा लावत असतो आणि याबद्दलची मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर अखंड दिवा आपल्याला कसा लावायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा आणि तो कसा लावायचा, त्याची योग्य वेळ कोणती आहे आणि दिवा लावताना जर चुकून तो विझला तर त्याचं काय करावं, किंवा त्या दिव्याला जर काजळी आली असेल तर ती काढताना कशी काढावी, किंवा ती काढत असताना जर दिव्याला समजा धक्का लागला आणि दिवा जर विझला तर त्याचं काय करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम सुद्धा आहेत आणि आपण जर या नियमांनुसार म्हणजे या नियमांचं पालन करून जर आपण हा अखंड दिवा लावला तरच आपल्याला त्या अखंड दिव्याचं जे इच्छित फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. दिवा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवत असतो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल जी ज्ञानाकडे सुरू होत असते. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो. पण नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात? 9 दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण गाईच्या साजूक तुपाचा किंवा तेलाचा अखंड दिवा हा लावत असतो. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अखंड दिवा लावत असाल तर तुम्ही तेलाचाही लावू शकता किंवा तुम्ही तुपाचाही लावू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अखंड दिवा हा लावला जातो. याला अखंड ज्योत असं देखील म्हटलं जातं. तर आपण दिवा लावताना त्या दिव्यामध्ये जी वात वापरणार आहोत तर ती सुद्धा तुम्हाला कापसाची वापरायची आहे. पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा जो कापूस असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की कापूस हा खराब असतो आणि त्यामुळे आपण जो दिवा अखंड लावण्याचा प्रयत्न करत असतो, जर कापूस हा खराब असेल तर तो दिवा जो आहे तर तो अखंड चालत नाही आणि तो दिवा जो आहे म्हणजे त्या दिव्याला खूप लवकर काजळी यायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण त्या कापसेच्या वातीमध्ये तूप किंवा तेल घालत असतो तर त्यावेळेला कापूस जर खराब असेल तर त्या वातीमध्ये तेलाचा जो प्रवाह आहे तर तो व्यवस्थितपणे होत नाही. त्यामुळे सुद्धा अखंड दिवा जो आहे तर तो कधी कधी विझण्याचे खूप चान्सेस असतात आणि त्यामुळेच आपण जेव्हा या दिव्यामध्ये जी वात वापरणार आहोत तर ती वात सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे. आता यामध्ये जी वात आपल्याला लावायची आहे तर ती कशी लावायची आहे तर तुम्हाला 2 वातींची मिळून एक वात तयार करायची आहे. एक लांब वात तुम्हाला कापसाची वात तयार बनवून घ्यायची आहे किंवा आजकाल रेडीमेड सुद्धा वाती मिळत असतात तर ती रेडीमेड वात सुद्धा तुम्ही आणली तरीही चालेल. फक्त ती चांगल्या क्वालिटीची कापसाची वात तुम्हाला बघून आणायची आहे आणि 9 दिवस ही वात चालेल अशी लांब वात तुम्हाला बघून आणायची आहे किंवा तुम्ही ही वात तुमच्या घरामध्ये बनवली तरीही चालेल. नवरात्रीमध्ये दिवा हा आपण आपल्या घरामध्ये अखंड तेवत ठेवला तर आपल्या घरामध्ये शांतता बनून राहते. आपल्या घरातील जी काही सर्व कार्य असतात तर ती सर्व सिद्धीस जातात. म्हणजे आपली जी कार्य आहेत तर ती पूर्णपणे पूर्णत्वास जात असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. म्हणून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असाल तर तुम्हाला अखंड दिवा लावताना तुम्हाला संकल्प घेऊनच तुम्हाला तो अखंड दिवा हा लावायचा आहे आणि त्याचबरोबर त्या नियमांचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. जर तुमची एखादी भरपूर दिवसांपासून इच्छा असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल, ती इच्छा तुमची जर अपूर्ण असेल आणि ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही जो अखंड दिवा लावणार आहे तर तो दिवा लावताना तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तुमच्या मनामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला हा अखंड दिवा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापना आपण ज्या दिवशी करणार आहोत तर त्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावण्याची सुद्धा योग्य वेळ असते आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. म्हणजे 11:30 पासून ते 12:30
वाजेपर्यंत जे आहे तर आपल्याला या 1 तासामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो अखंड त्यावेळेसच लावायचा आहे। तसं बघितलं तर घटस्थापना ही दिवसभरामध्ये कधीही केली जाते, फक्त संध्याकाळी 6 नंतर जी प्रदोष वेळ असते म्हणजे या प्रदोष वेळेमध्ये आपल्याला घटस्थापना ही करायची नाहीये। म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये घटस्थापना कधीही करू शकता, पण एक जो शुभ मुहूर्त तुम्हाला मी सांगितलेला आहे 11:30 ते 12:30 वाजेपर्यंतचा हा शुभ मुहूर्त आहे। तुम्हाला जर या वेळेमध्ये शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये नक्की घटस्थापना करा, पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही जो प्रदोष वेळ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या प्रदोष वेळेमध्ये सोडून तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता। 15 ऑक्टोबरला तुम्हाला अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणते दिवे वापरू शकता, तर बघा अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो वापरू शकता, अगदी पितळेचा किंवा मातीचा दिवा सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण दिवा तुम्ही लावत असताना तो दिवा जो आहे तर तो खोलगट तुम्हाला घ्यायचा आहे, मोठा तुम्हाला दिवा बघून घ्यायचा आहे, जेणेकरून तो, कारण की तुम्हाला तो जास्त दिवस वापरायचा आहे, त्यामध्ये जास्त तेल जे आहे तर ते आपल्याला घालायचं आहे, त्यामुळे अखंड दिवा जो आहे तर तो चालण्यासाठी त्याची मदत होईल। त्यासाठी तुम्हाला मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे खोलगट असा, त्यामुळे त्या दिव्यामध्ये आपल्याला सारखं सारखं तेल ओतायची गरज पडत नाही आणि तो दिवा आपल्याला अखंड चालण्यासाठी सुद्धा मदत होते। त्यामुळे तुम्ही मोठा खोलगट दिवा हा घ्या। त्याचबरोबर शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की नवरात्रीमध्ये जर आपण अखंड दिवा लावणार असू तर तो मातीचा किंवा दगडाचा दिवा असतो आणि तो दिवा आपल्याला वापरायचा असतो। आपण जो अखंड दिवा लावणार आहे नवरात्रीमध्ये तर तो दिवा तुम्ही कशा पद्धतीने लावायचा आहे, तर पहा हा दिवा लावण्यासाठी आपल्याला त्या दिव्याला एक आसन द्यायचं आहे सर्वप्रथम। तर आसन तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला अष्टदल कमल जे असतं तर ते तुम्हाला काढायचं आहे आणि अष्टदल कमल काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवरती, म्हणजे आता जे अष्टदल आहे तर ते तुम्हाला तांदळाच्या राशीने काढायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो त्या आसनावरती दिवा हा ठेवायचा आहे। आता तुम्ही त्या आसन म्हणून तुम्ही स्वस्तिक काढू शकता, अष्टदल कमल काढू शकता, त्याचबरोबर तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता, फुलांच्या पाकळ्यांचं तुम्ही आसन देऊ शकता, त्याचबरोबर तुमच्याकडे जर एखादं वस्त्र असेल तर ते वस्त्राचं आसन सुद्धा तुम्ही देऊ शकता, चौरंग छोटा तुम्ही आसन म्हणून देऊ शकता, कारण आपल्याला 9 दिवस हा दिवा लावायचा आहे, त्यामुळे आपल्याला आसन हे व्यवस्थित बघून द्यायचं आहे, जेणेकरून ते जे आसन आहे तर ते आपल्याला 9 दिवस हलवता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने जे मी ऑप्शन दिलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला एक आसन हे तुमच्या दिव्याला द्यायचं आहे। तर अखंड दिवा लावत असताना आसन हे आपल्याला आवर्जून द्यायचं आहे, आसनाविना आपल्याला दिवा हा लावायचा नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तर घटस्थापना करण्याच्या आधी आपल्याला ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे, खाली स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे। कलश हा तुम्हाला मांडायचा आहे, तुमच्याकडे जर देवीचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्हाला पुसून तिची पूजा करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्हाला ही घटस्थापना करताना तिची सुद्धा मांडणी ही नक्की आवर्जून करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, कोणतंही कार्य असो गणपती बाप्पांना सगळ्यात आधी आपण पूजा करत असतो आणि त्यानंतरच आपण कुठल्याही पूजेची सुरुवाती करत असतो, त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा करूनच तुम्हाला घटस्थापनेची मांडणी ही करायची आहे। तर हा दिवा लावताना तुम्हाला कोणतं तेल वापरायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जे तेल वापरता ते तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल, मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता। म्हणजे तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे, तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता, पण जे काही तुम्ही पहिल्या दिवशी तेल किंवा तूप वापरणार आहात तर तेच तुम्हाला 9 दिवस अखंड तेच वस्तू तुम्हाला वापरायची आहे। फक्त ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने हा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या म्हणजे देवीचा जो फोटो किंवा तुम्ही ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असेल तर तिच्या तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे। जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो तुम्हाला तुमच्या पूजेच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा सुद्धा ठेवायचा आहे। त्याचबरोबर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे
आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जो दिवा आहे तर तो कधी हवेनी वगैरे विझू नये किंवा तो थंड होऊ नये, त्यासाठी तुम्ही एखादं काचेचं भांडंसुद्धा ठेवू शकता किंवा आजकाल बऱ्याच प्रकारचे कव्हरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर त्या प्रकारचं कव्हरसुद्धा तुम्ही आणून त्या दिव्यावरती ठेवू शकता. दिवा लावण्यापूर्वी तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे, म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे याबद्दल तुम्हाला मी बऱ्याच आधीच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे, मनामध्ये व्यक्त करायची आहे. तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होऊ देत. तुम्हाला एखादी जर गोष्ट आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू दे, हे आपल्याला संकल्प करताना म्हणायचं आहे. आता यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक टेन्शन घेतात की जर दिवा विझला तर काय करायचं, किंवा आपल्यासोबत काहीतरी गोष्ट विचित्र घडेल का, वाईट गोष्टी घडतील का, अशा मनामध्ये बऱ्याच जणांच्या शंका कुशंका या येत असतात. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर दिवा विझला, अखंड दिवा जर विझला, तर हा दिवा कधी कधी घराच्या खिडक्यांमधनं हवा येत असते त्यामुळे सुद्धा विझू शकतो. कधी कधी घरांमध्ये लहान मुलं असतात ते सुद्धा फुंकर मारतात, फॅनमुळे सुद्धा आपला दिवा विझू शकतो. दिव्याला काजळी येते त्यामुळे सुद्धा दिवा विझू शकतो. त्यामुळे जर तुमचा अखंड दिवा जर विझला तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही आहे, आणि हा दिवा जो विझलेला आहे तर तो तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. दुर्गा मातेची तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माफी मागायची आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. पण तुम्ही या गोष्टीची आवर्जून काळजीसुद्धा घ्यायची आहे. जर तुम्ही हा अखंड दिवा लावणार आहात, जो तुम्ही घटस्थापना करणार आहात, तर त्या ठिकाणी तुम्हाला हवा येणार नाही किंवा तुमची जी लहान मुलं आहेत तर तिथे ते सारखे सारखे जाणार नाहीत. फॅन जो आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी लावणार नाही. या गोष्टींची सुद्धा तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे. जो आपण अखंड दिवा लावणार आहोत तर त्या दिव्याची जी वात आहे तर ती कोणत्या दिशेला असावी, कारण अखंड दिवा जो आपण लावत असतो तर त्याची वाट सुद्धा जी आहे तर ती योग्य दिशेलाच असली पाहिजे. तर ही वात आपल्याला ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्वाची जी मध्य दिशा असते तर त्या दिशेला आपल्याला अखंड दिव्याची वात ठेवायची आहे. म्हणजे दिव्याचं जे तोंड आहे तर ते आपल्याला पूर्व दिशेला करून ठेवायचं आहे. जर दिव्याला काजळी आली तर मग काय करायचं, तर एखादा तुम्हाला काय करायचं आहे, दिव्यामध्ये जी आपल्याला अखंड वात आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर दिव्यामध्ये जेव्हा तेल संपत असतं तर त्यावेळेला तुम्हाला या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे. एखादा प्लकर किंवा चिमटा जो असतो ज्यामध्ये तुम्ही या दिव्याची वात व्यवस्थितपणे पकडू शकता, तर त्याची तुम्ही मदत घेऊन ही जी दिव्याची वात आहे तर ती तुम्हाला बाहेर काढायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये तेल ओतायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो अखंड तुम्हाला चालू ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी काजळी आहे तर ती दिव्याची काढायची आहे. काजळी काढत असताना दिव्याची जी वात आहे तर ती बारीक झाली तरी घाबरायचे कारण नाही आहे. तुम्ही ज्या वेळेला ती काजळी काढून घ्याल तेव्हा तुमचा दिवा परत एकदा व्यवस्थित प्रज्वलित राहील. म्हणजे तुम्हाला दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायची गरज पडणार नाही. आणि जरी समजा तुमचा दिवा हा चुकून विझला तरी सुद्धा घाबरायची गरज नाही. हा दिवा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर दिव्याची काजळी काढण्यासाठी तुम्ही जे इयरबड्स असतात तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि इयरबड्सच्या मदतीने सुद्धा काजळी काढायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणीच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्या पूजेसमोरच आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे. आता बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही, तर मग हा दिवा कुठे लावायचा आहे, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराची जी दिशा आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे तर त्या देवघरामध्येच तुम्हाला उत्तर पूर्वाची जी मध्य दिशा आहे ईशान्य दिशेला तुम्हाला हा नवरात्रीचा अखंड दिवा लावायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर घटस्थापना करत असाल तर तिथेच तुम्हाला हा देवासमोर दिवा लावायचा आहे. नवरात्रीमध्ये जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावत असतो तर त्यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये आपण देवीला जे नैवेद्य वगैरे दाखवतो त्यामुळे नैवेद्य सुद्धा देवी ह्या ग्रहण करत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंडपणे प्राप्त होत असते. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आपली जी काही महत्त्वाची कामं जी अडलेली असतात तर ती कामं सुद्धा पूर्ण होतात आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने अखंड दिवा जे काही तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत तर ते नियम पाळून तुम्हाला अखंड दिवा हा 9 दिवस नवरात्रीमध्ये चालू ठेवायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.